हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया तंदुरी रोटी विथ जिंजर पनीर आणि जीरा राईस। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सगळ्यात पहिले आपण तंदुरी रोटीसाठी 2 कप मैदा घेऊया। या ठिकाणी आपण पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतो किंवा 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदासुद्धा वापरू शकतो आपल्या आवडीनुसार। पण मला हॉटेलसारखं बनवायचं असल्यामुळे मी मैदाच वापरला आहे 2 कप। सगळ्यात पहिलं आपण मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर पाऊण चम्मच टाकायचा आणि 2 चुटकी खायचा सोडा टाकायचा आणि यामध्येच वापरणार आहे 5 चम्मच आपण फ्रेश दही, आंबट नसलं पाहिजे ते, आणि 1 चम्मच तेल वापरणार आहे। आणि हे छान प्रकारे भिजून घ्यायचं आहे पाण्याने। जास्त पाणी वापरायचं नाही। याच्यामध्ये आपल्याला 2 कप आपण मैदा वापरला आहे तर आपल्याला 1.5 वाटी पाणी लागणार आहे। तर छान प्रकारे भिजून घ्यायचा। एकदम कडक डो नसला पाहिजे, आपला सॉफ्ट डो असला पाहिजे। आणि वरून तेल लावून ते चांगलं मळून घ्यायचं। मळणं एकदम मस्ट आहे आणि 1 तासासाठी आपल्याला याला रेस्टसाठी ठेवायचं आहे। चला तर आता प्रिपरेशन करूया आपली जिंजर पनीरची। सगळ्यात पहिले पनीर घ्यायचं, फ्रेश पनीर घ्यायचं आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा, 1 टोमॅटो। याच्यामध्ये आपल्याला अद्रक जास्त वापरायचं आहे कारण की आपण जिंजर पनीर बनवणार आहे, त्यामुळे 1 इंच अद्रक वापरायचा। धनियाची काड्या वापरायच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, हे बारीक करून घ्यायचं आहे। यासोबत आपल्याला सुपर मसालासुद्धा वापरायचा आहे। त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते, डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून पाहू शकता। सगळ्यात पहिले ज्या आकाराचे आपल्याला पनीरचे पीस लागणार आहे त्या आकाराचे पनीरचे पीस आपण कट करून घ्यायचे आणि कढईमध्ये तळून घ्यायचे। फ्रेंड्स, जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांसोबत पण शेअर करा। चला तर पनीर आपले फ्राय झालं आहे ते काढून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये टाकायचं। त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे पनीर आपलं सॉफ्ट राहणार। यामध्ये आपण 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 2 चम्मच आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहे आणि 1 चम्मच काळे मिरीची पावडर वापरणार आहे। ते पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचं। सगळ्यात पहिले आपल्याला त्याच कढईमध्ये आपण जी कांदा लसूणची पेस्ट होती ती कढईमध्ये टाकायची, ती भाजून घ्यायची छान प्रकारे। त्यामध्येच टाकायचा आपल्याला सुपर मसाला। या सुपर मसाल्याची पूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। हा मसाला छान प्रकारे भाजून घ्यायचा सगळ्यात पहिले तेल सुटेपर्यंत। आणि जे आपण मसाले काढले होते तिखट वगैरे ते पाण्यात मिक्स करून ठेवले आहे, ते मसाला या मसाल्यामध्ये टाकायचे। सगळ्यात पहिले तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजणं महत्त्वाचं आहे, त्यानेच आपल्या भाजीची टेस्ट इम्प्रूव्ह होणार आणि गळ्याला मसाला लागणार नाही। तो मसाला, तिखट मिठाचा मसाला या कढईमध्ये टाकायचं। तो सुद्धा आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे, चांगली बॉईल येईपर्यंत, म्हणजे तेल वेगळं सेपरेट होईपर्यंत। तो मसाला शिजला की याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहे तळलेलं, आणि आपण 1 इंच आलं हे खिसून घेतलं आहे आणि वरतून त्याचे स्लाईस म्हणजे खिसलेलं आलं टाकणार आहे याच्यामध्ये, त्याने खूप छान फ्लेवर येतो। आणि कसुरी मेथी वापरणार आहे, हातावर बारीक क्रश करायची आणि याच्यामध्ये टाकायची। पनीर टाकल्यावर आपल्याला ही किमान 5 मिनिटं झाकून शिजून घ्यायचं आहे आणि फ्रेश कोरिएंडर वरतून टाकायची। एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही। एकदा या प्रकारे जिंजर पनीर तुम्ही नक्की करून पहा, खूप टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते। चला तर आता पुढे आपण करणार आहे। आपलं पीठ भिजून म्हणजे रेस्ट करून झालं असेल तर चला तर आपण तंदूरी रोटी बनवायला घेऊया। सगळ्यात पहिले आपण 1 गोळी घ्यायची पोळीसाठी आणि तीळ घ्यायचे भाजलेले आणि धनिया घेतला आहे मी, तो लावून घेतला आहे त्या गोळीला। आणि छान प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे आणि वरतून पोळीला पाणी लावून घ्यायचं आहे। आणि एक गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला लोखंडीच तवा लागणार आहे, दुसऱ्या नॉनस्टिक वगैरे दुसऱ्या तव्यावर ही रोटी होणार नाही। तर ज्या साईडला पाणी लावलं होतं आपण त्या साईडला तव्यावर टाकायचं, म्हणजे तव्याला ती रोटी चिटकल्या जाणार
आणि थोडं बबल आलं म्हणजे थोडी शिजल्या गेली पोळी, तर तवा उलटा करून आपल्याला चारी साईडला फिरवून ही गॅसवर उलटा तवा करून पोळी शिजून घ्यायचं आहे. जसं तंदुरीमध्ये शिजते ना त्याच प्रकारे ही रोटी आपली घरच्या घरी तव्यावर बनते. एकदम छान प्रकारे भाजून घ्यायची चारी साईडला चांगले. त्याला ब्लॅक स्पॉट यूज द्यायचे, म्हणजे जशी तंदूरमध्ये भाजल्यावर कशी ब्लॅक स्पॉट येतात त्या पोळीला, त्या प्रकारे छान प्रकारे ही भाजून घ्यायची आणि त्यावर आपण बटर लावणार आहे. एकदम टेस्टी बनते. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा. घरच्या घरी तव्यावर आपण तंदूरी रोटी बनवू शकतो. चला तर मी दुसरी पण पोळी तुम्हाला करून दाखवते. मागून पण पहा किती छान दिसत आहे, एकदम तंदूरसारखी. चला तर सगळ्यात पहिले आपण पोळी लाटून घेतली आहे आणि वरून जे पाणी लावलं होतं ते पाण्याची साईड आपल्याला तव्यावर टाकायची आहे आणि म्हणजे ती तव्याला चिटकला जाणार. आणि उलटा तवा करून ही पोळी चारी बाजूला किमान 2-3 मिनटं आपल्याला शेकायला लागेल. चांगल्या प्रकारे शेकायचं, कच्ची राहिली नाही पाहिजे पोळी. सगळ्या साईड पूर्ण छान प्रकारे शेकून घ्यायची आणि यावर आपण बटर लावायचं. ऑप्शनल आहे, पण मला आवडते त्यामुळे मी लावते आणि टेस्ट खूप छान बनते. या प्रकारे तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि तुमची तंदूरी रोटी कशी झाली ती नक्की कळवा. थँक्यू.